about next part of our chapter current electricity. In this part we are going to discuss about the numericals based on the concept called as a potential gradient. In the previous part we have discussed about the principle of potentiometer. In the principle of potentiometer we have seen two main concepts, and that is nothing but sigma and potential gradient. What do you mean by sigma? Sigma is equal to resistance per unit length, and potential gradient is nothing but the potential drop per unit length. या दोन कन्सेप्ट आपण प्रीवियस सेशन मध्ये पाहिले आहेत. तर या सेशन मध्ये मात्र आपण या दोन कन्सेप्ट्स वरती आधारित असणारे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. हे न्यूमेरिकल्स तुम्हाला नीट एक्झामिनेशन, जेडबल एक्झामिनेशन आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. ठीक आहे, ओके. हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स आहेत. त्या अनाउन्समेंट म्हणजे नंबर 1, आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी मध्ये इयत्ता 11वी चे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. हे क्लासेस जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत ऑनलाईन असतील आणि त्यानंतर मात्र हे क्लासेस ऑफलाईन कोचिंग मध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. ठीक आहे, ओके. ज्या विद्यार्थ्यांना सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी मध्ये इयत्ता 11वी साठी एनरोल करायचं आहे त्यांनी एनरोल करू शकता. त्या विद्यार्थ्यांनी माझ्या या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे अशी आहे, आणि ती महत्त्वाची अनाउन्समेंट इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी मध्ये इयत्ता 10वीची कोचिंग सुद्धा सुरू झालेली आहे. या विद्यार्थ्यांना मात्र दोन प्रकारचे मोड आपण वर्षभरासाठी अवेलेबल करून देत आहोत, आणि ते मोड म्हणजे थ्रू इयर ऑनलाईन कोचिंग. म्हणजे जे विद्यार्थी श्रीगोंदा शहराच्या बाहेर आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे क्लास लावायचे आहेत किंवा हे सब्जेक्ट थोडेफार अवघड जात आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आपण अवेलेबल करून दिली आहे. या मोडमध्ये आपण कंप्लीट इयर मध्ये टोटल चॅप्टर्स ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांच्या वेळोवेळी टेस्ट घेणार आहोत. त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांना आपण इमिजिएट असेसमेंट म्हणजे पेपर झाला की लगेच आपण त्यांना चेक करून देणार, त्यांच्या चुका वगैरे या करेक्ट करून देणार आहोत. दुसरा महत्वाचा मोड आहे आणि तो म्हणजे टिल लॉकडाऊन आपण ऑनलाईन कोचिंग घेणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं, आणि त्यानंतर समजा लॉकडाऊन संपल्याच्या नंतर असे विद्यार्थी आपल्या ऑफलाईन कोचिंग मध्ये जॉईन होऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपण 10वीच्या 2 बॅचेस घेणार आहोत आणि क्लास 11चे तर आपले ऍडमिशन्स चालू आहेत. ओके, तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह फ्रेंड्सला किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी वगैरे शेअर करा. ठीक आहे, ओके. तर चला मग आता आपण पाहूया न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दी कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. आता हे न्यूमेरिकल्स पाहण्यापूर्वी मी तुम्हाला जे आपलं डिस्कशन झालेलं आहे प्रीवियस सेशन मध्ये हे थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला हे न्यूमेरिकल्स एकदम फास्ट पद्धतीने समजतील. आणि हे न्यूमेरिकल्स झाल्यानंतर तुम्हाला मात्र असाइनमेंट क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेतच. ठीक आहे, तर आपण पाहूया पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं आणि पोटेन्शियल ग्रेडियंट वरती न्यूमेरिकल कशा प्रकारे असतात. ओके, तर पहा मी तुम्हाला काल सांगितलं होतं की पोटेन्शियल ग्रेडियंट हा जो कन्सेप्ट आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप अपॉन लेंथ, राईट. ओके, आता एक सर्किट आपण घेऊया. लेट अस कन्सिडर अ सर्किट. सपोज दिस इज वायर. ओके, से दिस इज वायर AB, आणि या वायरला आपण काय करूया, लेट अस जॉईन एंड A टू दी EMF E, राईट. या ठिकाणी हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, या ठिकाणी हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह टर्मिनल आपण B पॉइंटला कनेक्ट करूया. कधी कधी आपल्याला काय काय अजून व्हेरिएशन्स असू शकतात पहा. या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनलच्या जवळ त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r सुद्धा ते देऊ शकतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ते अशा प्रकारे रिओस्टॅट सुद्धा देऊ शकतात. समजलं, लक्षात आलं. सो हिअर वी विल टेक रिओस्टॅट ॲज अ REH. ओके, जर हे प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल तरच घ्यायचं, दिलं नसेल तर मात्र घ्यायचं नाही. ठीक आहे, ओके. या ठिकाणी की आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आता फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी हे. लेट अस कन्सिडर द रेजिस्टन्स ऑफ वायर AB इज R, किंवा कधी कधी तुम्ही याला एक्सटर्नल रेजिस्टन्स RE म्हटलं तरी चालते. ठीक आहे,
तुम्हाला कसं सोपं जाते त्यानुसार घ्या. ओके, मी तर या ठिकाणी आर ई घेतो. ठीक आहे. ओके, हे समजलं का सर्वांना? आता पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? तर पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. हे लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं? आपण की के इज क्लोज, आता क्लोज करून टाकू. क्लोज केलं की लगेच या सर्किट मधून तुमचा काय होणार आहे? करंट फ्लो होणार आहे. सपोज दिस करंट इज आय, आणि आता आपल्याला काय करायचंय? यासाठी केव्हीएल अप्लाय करायचा आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. कसा पण लूप ड्रॉ करा. लूप आपण ड्रॉ केल्यानंतर, ओके, लूप आपण ड्रॉ केला, समजलं? आता या ठिकाणी पहा कसं लिहिलंय आपल्याला, प्लस, आता हे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला माहित आहे, प्लस ई. पुढे आल्यानंतर लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, देअरफॉर मायनस आय आर एक्सटर्नल, राईट. या ठिकाणी पुढे आल्यानंतर या ठिकाणी काय होईल तुमचं? परत मायनस आय आर एच, हा रिओस्टॅटचा रेजिस्टन्स आहे. ओके, मायनस, परत करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम आहे म्हणून इथे इंटरव्हेन्शन स्मॉल आर आहे, मायनस आय स्मॉल आर इज इक्वल टू 0. हे समजलं का तुम्हाला सर्वांना? इझी. ओके, देअरफॉर E इज इक्वल टू आय आर ई प्लस आय आर एच प्लस आय स्मॉल आर. ओके, देअरफॉर E इज इक्वल टू I in bracket RE plus RH plus small r. From here, what is the value of I? I is equal to, हे इकडे घेऊन जाता येईल आपल्याला, E upon, E म्हणजे तुमचा EMF आहे, E upon RE plus RH plus internal resistance small r. So this is nothing but amount of current flowing through the circuit. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सरांनी हे करंट आय कशासाठी काढून ठेवलाय? हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना समजेल. लक्षात राहायचं. इझी. ओके, तर या ठिकाणी हे आहे तुमचं करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट. हे समजलं का सर्वांना? इझी. ओके, जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स दिलाच नाही स्मॉल आर, तर आर ची व्हॅल्यू 0 घेऊन टाकायची. स्मॉल आर रिओस्टॅट दिला नाही, 0 घेऊन टाका. कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आर ई असा उल्लेख करण्याऐवजी ते कॅपिटल आर असा उल्लेख करू शकतो. ठीक आहे. ओके, परंतु हे आपल्याला कन्सेप्च्युअली समजलेलं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके, हे समजलं सर्वांना? इझी. आता पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? की पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे ही जी वायर दिसते तुम्हाला, ही जी वायर दिसते, या वायरच्या अक्रॉस जेवढा पोटेन्शियल ड्रॉप होईल, जेवढा व्होल्टेजचा तुमचा ड्रॉप होईल, तेवढा व्होल्टेज ड्रॉप घ्यायचा असतो या वायरच्या अक्रॉस. समजलं? आता या वायरच्या अक्रॉस समजा व्होल्टेज ड्रॉप आपण असं मानूया की VAB एवढा व्होल्टेज ड्रॉप होत आहे, एवढा व्होल्टेज ड्रॉप होत आहे, किंवा त्याला आपण कॅपिटल V कन्सिडर करूया, नो प्रॉब्लेम, राईट. ओके, आता आपण काय करू? पॉइंट नंबर 1, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे PG इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप VAB अपॉन लेंथ AB, त्यालाच आपण कॅपिटल L म्हणतो. हे समजलं? इझी. इज इक्वल टू, व्हॉट इज V इज इक्वल टू? V इज इक्वल टू I R अपॉन लेंथ L. या ठिकाणी आपण R ला काय केलेलं आहे? RE म्हटलंय, तर आपण RE घेऊ, नो प्रॉब्लेम, RE घेऊ, चालेल ना? ओके, इज इक्वल टू, व्हॉट इज R अपॉन L? व्हॉट इज R अपॉन L? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सिग्मा इज इक्वल टू R अपॉन L, बरोबर आहे की? Therefore, R upon L is nothing but sigma. Therefore, potential gradient is equal to I sigma. Okay? तुम्ही हे पहा, तोपर्यंत मी हे रफ करून टाकतो. आपल्याला करंटची व्हॅल्यू आलेली आहे I is equal to, हे सर्व मी ज्यावेळेस तुम्हाला समजून सांगत असतो त्यावेळेस लिहित चला. ओके, ही I ची व्हॅल्यू आपल्याला एका साईडला लिहून घ्यावी लागेल, कारण पुढे आपल्याला त्याची गरज पडणार आहे. I is equal to E upon R external plus RH plus small r. Understood? Okay.
हे पोटेन्शियल ग्रेडियंट समजलं तुम्हाला सर्वांना. पोटेन्शियल ग्रेडियंट हे झालं त्याचं पहिलं एक्सप्रेशन. नाव सेकंड एक्सप्रेशन आपण पाहूया. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू बोला पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू V upon L, no problem. So V AB potential drop across AB upon length is equal to V is equal to IR Ohm's law. या ठिकाणी आपण या R ला RE म्हटलेलं आहे अपॉन L इज इक्वल टू यालाच आपण असं लिहू शकतो I into RE upon L. RE upon L म्हणजे सिग्मा पहिला आपण. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I? या ठिकाणी ही जी काय व्हॅल्यू आहे I ची, ही I ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I? E अपॉन RE प्लस RH प्लस स्मॉल r. ओके इंटू RE अपॉन L. समज सर्वांना RE अपॉन L हे I ची व्हॅल्यू आहे. समजलं. सो दिस इज युअर सेकंड एक्सप्रेशन ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. मोस्टली नीट मध्ये म्हणा किंवा JEE मध्ये म्हणा आपल्याला याच्यावरती क्वेश्चन असतात. ठीक आहे. थर्ड एक्सप्रेशन विल बी व्हॉट इज द थर्ड एक्सप्रेशन? थर्ड एक्सप्रेशन पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू काय आहे व्हॅल्यू? VAB upon L is equal to what is VAB? That is I into RE upon L. समजते सर्वांना. परंतु आपल्याला सर्वांना माहित आहे काय की स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण क्लास 11 मध्ये शिकलेलो आहोत आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण जे काय एक्सप्रेशन आहे हे क्लास 11 मध्ये पाहिलं आहे. कसं होतं एक्सप्रेशन? R is equal to rho L upon A. बरोबर आहे का? R is equal to rho L upon A. What is R? Resistance. Sigma, sorry, rho, specific resistivity. L is a length of the wire. A is a cross sectional area. या ठिकाणी हा जो R आहे हा R आणि हा R सेमच आहे. यालाच आपण RE म्हटलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. किंवा R म्हटलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. मग आपण या RE च्या ऐवजी हे एक्सप्रेशन या ठिकाणी पुट करूया आणि हे एक्सप्रेशन पुट केल्यानंतर काय येते ते पाहू. इज इक्वल टू I what is RE? that is rho L upon A आहे आणि या ठिकाणचा हा जो L आहे तो L इथे. ठीक आहे. सो L कॅन्सल. what is your answer? that is nothing but I rho upon A. समजलं. So the potential gradient is equal to I rho upon A. आता जसं आपल्याला न्यूमेरिकल येतील त्या प्रकारे आपल्याला हे मॉडिफाय करता आलं पाहिजे, तुम्हाला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. समजलं सर्वांना. ओके. सो ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित पहा, व्यवस्थित लक्षात घ्या ही डायग्राम. ठीक आहे. ओके. हे सर्व तुम्ही या सर्वांचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. ओके. आता मी हे रफ करेपर्यंत तुम्ही हे सर्व जे काही फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले रिवाइज करा आणि आपण आता फर्स्ट न्यूमेरिकल पाहूया. एक 2-3 न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू आणि ते झाल्यानंतर मात्र मी तुम्हाला परत 2-3 न्यूमेरिकल्स ऍज अ असाइनमेंट क्वेश्चन म्हणून देईल. ओके. सो टेक अ फर्स्ट क्वेश्चन. Read the first question on the screen. Read the first question on the screen. स्क्रीन वरती हा क्वेश्चन रीड करून घ्या व्यवस्थित. ओके. रीड द क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन? A potentiometer wire of a length 2 meter has a resistance of 10 ohm. Given data दिलेला आहे बघा. A potentiometer wire of a length. So given काय? Length of the potentiometer wire is equal to 2 meter. Has a resistance. त्या वायरचा रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल R किंवा आपण त्याला RE म्हटलं होतं इज इक्वल टू किती आहे? 10 ओहम. ठीक आहे. If this wire is connected in series with the 990 ohm
अँड सेल ऑफ ईएमएफ 2 व्होल्ट. आता ही जी काय वायर आहे, ही वायर आपण काय केलेलं आहे, कशासोबत कनेक्ट केली आहे, 990 ओहम सोबत. म्हणजे पहा आपल्याला अशी डायग्राम काढावी लागेल. हे समजा ईएमएफ, या ठिकाणी आहे वायर. कोणती वायर? ही पोटेन्शियोमीटर वायर ए बी. ए बी वायरचा रेजिस्टन्स त्यांनी आपल्याला काय दिलेला आहे, ए बी वायरचा रेजिस्टन्स आपल्याला त्यांनी आर ई इज इक्वल टू 10 ओहम दिले. त्यांनी काय सांगितले पुढं, इफ दिस वायर इज कनेक्टेड इन सिरीज विथ दी 990 ओहम अँड सेल ऑफ ईएमएफ 2 व्होल्ट. आता हा जो ईएमएफ आहे, हा ईएमएफ तुमचा ई इज इक्वल टू 2 व्होल्ट आहे. ओके. आणि समजा आपण हे त्याला कनेक्ट करून टाकलं. त्यांनी असं सांगितलं की ही वायर सिरीज मध्ये कनेक्ट केलेली आहे. कुणाला? ही वायर एबी, तर समजा वायर एबी आहे. आता एबी नंतर ही वायर या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेऊन टाकू. समजा एखादा कोणता पण रेजिस्टन्स तुम्ही त्याला आर डॅश म्हणा, इज इक्वल टू 990 ओहम. आज त्यांनी न्यूमेरिकल दिला आहे. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ग्रेडियंट, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ग्रेडियंट अक्रॉस द वायर. ठीक आहे. ओके. आता हा एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलाय, म्हणजे हा तुमचा रिओस्टॅटचा रेजिस्टन्स पण असू शकतो. ओके. परंतु काय प्रॉब्लेम नाही, आपण सहजपणे कॅल्क्युलेट. या ठिकाणी पहा तुम्ही इंटरनल रेजिस्टन्स दिलाय की नाही आपल्याला, इंटरनल रेजिस्टन्स दिलेला नाही. तर या ठिकाणी आपण त्यांनी आर डॅश दिलेला आहे. राइट ऑफ द गिवन डेटा आर डॅश इज इक्वल टू हाऊ मच, 990 ओहम. ईएमएफ ई इज इक्वल टू 2 व्होल्ट आहे. ओके. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड. तर त्यांनी आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू हाऊ मच. ही डायग्राम आपण ड्रॉ करू. या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्स दिलेला नाहीये. मग इंटरनल रेजिस्टन्स दिलेला नाही म्हणून काय झालं, स्मॉल आर इज इक्वल टू 0 झालं. दॅट्स इट. दिस इज नथिंग बट के की. ओके. नाउ गो टू द सोल्युशन. तुम्हाला मी आता सर्व न्यूमेरिकल सांगितलेले आहेत. सॉरी, तुम्हाला मी आता सर्व फॉर्म्युले सांगितलेले आहेत. हे फॉर्म्युले व्यवस्थित पहा आणि पोटेन्शियल ग्रेडियंट साठी मला तुम्ही उत्तर द्या. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू, सरळ सरळ फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट व्ही ए बी अपॉन काय असतं, लेंथ ए बी इज इक्वल टू, व्हॉट इज व्ही इज इक्वल टू आय इंटू आर एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे तो वायरचाच आहे, लेंथ आहे, इज इक्वल टू आय इंटू आर ई अपॉन लेंथ एल. आय ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? नाही. मग आय कसं काढणार, आय इज इक्वल टू ई अपॉन, मग सांगितल्याप्रमाणे आर प्लस आर एच. इथे मी म्हटलं तर आर ई प्लस आर एच, परंतु या ठिकाणी आपण आर एच घेतला नाही, त्याला आम्हाला आर डॅश घेतलेला आहे. त्यासाठी आर डॅश करा प्लस स्मॉल आर. ओके. हे तुमचं झालं आय ची व्हॅल्यू इंटू आर ई अपॉन एल. आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. ठीक आहे. ओके. आता मी फक्त व्हॅल्यू पुट करतो. या ठिकाणी पहा, व्हॅल्यू काय, इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू किती, 2 अपॉन व्हॉट इज आर ई, दॅट इज 10. व्हॉट इज आर डॅश, 990. व्हॉट इज स्मॉल आर, दॅट इज नथिंग बट 0. ओके. इंटू आर ई किती आहे, चेक इट आउट. आर ई ची व्हॅल्यू 10. त्या वायरची जी व्हॅल्यू असेल रेजिस्टन्सची, दॅट इज नथिंग बट आर ई. लेंथ आहे 2. ओके. या ठिकाणी थोडीशी जागा कमी आहे, परंतु कॅल्क्युलेशन करूया. 2 ला 2 कॅन्सल. या ठिकाणी काय राहील शिल्लक, हे 1 अपॉन 990 आणि 10 किती झाले, 1000. 1 2 3 इंटू 10. कॅन्सल इज इक्वल टू 1 अपॉन 100. आता 1 अपॉन 100 म्हणजेच काय झालं रे बाळांनो, 10 रेज टू 2 म्हणजेच काय झालं हे 10 रेज टू -2. परंतु पोटेन्शियल ग्रेडियंट आहे ना, युनिट काय होणार पोटेन्शियल ग्रेडियंट, व्होल्टेज पर लेंथ आहे म्हणजे मीटर, व्होल्ट पर मीटर. So this is the answer of our first question. Right? Okay. व्यवस्थित पहा.
याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ऍक्च्युअली हे मी ज्यावेळेस सॉल्व्ह करत असतो, हे सॉल्व्ह करता करताच तुम्ही कॅल्क्युलेशन करा. हेच अपेक्षित आहे ऍक्च्युअली तुमच्याकडून. ठीक आहे. ओके. सो नाउ लेट अस टेक अ नेक्स्ट न्यूमेरिकल. राइट. लेट अस कॅल्क्युलेट नेक्स्ट न्यूमेरिकल. हे झालं का सर्वांचं? ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्ही स्क्रीनवरती रीड करू शकता. नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्ही स्क्रीनवर रीड करू शकता. थोडंसं लेंदी आहे, तुम्हाला वाटेल तो लेंदी, परंतु आन्सर एकदम सोपं आहे. तेच आपले जे एक्सप्रेशन्स आहेत तेच. ओके. सो टेक अ क्वेश्चन. अ पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर. आपण एक काम करू, प्रथम सर्किट डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला थोडंफार लॉजिक येऊन जाईल. ठीक आहे. पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर. एक काम केलं आपण, पोटेन्शियोमीटर वायर घेतलं, दॅट इज नथिंग बट एबी, आणि एबी या वायरची लेंथ L इज इक्वल टू 10 मीटर घेतली. मी तुम्हाला कालच्या सेशन मध्ये सांगितलं होतं पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ 2 मीटर ते 10 मीटर पर्यंत असू शकते. लक्षात ठेवायचं. A potentiometer wire of length 10 meter has a resistance 20 ohm. तर या वायरचा रेजिस्टन्स जो आहे दॅट इज नथिंग बट 20 ओहम. त्याला आपण म्हणत असतो R एक्सटर्नल. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट हाऊ मच? दॅट इज नथिंग बट 20 ओहम. हियर वी विल राइट लाइक दिस, RE is equal to 20 ohm. समजलं? If this wire is connected in series with the resistance RH. आता ही वायर आपण काय केलं, कनेक्ट केली विथ द रेजिस्टन्स RH. ज्याप्रमाणे आपण डायग्राम काढली होती त्याप्रमाणेच. ओके. तुम्ही डायरेक्ट रेजिस्टन्स असा सिरीज मध्ये दाखवलं तरी चालते, काय प्रॉब्लेम. आणि द सेल ऑफ EMF, आणि EMF जो आहे तुमचा सेलचा, तो EMF म्हणजे किती असणार आहे या ठिकाणी? E is equal to, let me check, E is equal to 2 volt. E is equal to 2 volt. प्लस आहे तर मायनस आहे. ऑब्वियसली एक हा जो एंड आहे, दिस मस्ट बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द EMF. या ठिकाणी की असणार आहे, आपण की पण लिहून घेऊ. ओके. आता इंटरनल रेजिस्टन्स दिलाय का? हॅव्हिंग निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स. हे इंटरनल रेजिस्टन्स दिलेलंच नाही. सो स्मॉल r इज इक्वल टू आपण 0 घेऊ, कारण त्यांनी आपल्याला निग्लिजिबल दिले. व्हॉट रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ द वायर टू गेट पोटेन्शियल अक्रॉस 1 mm एज अ 10⁻⁻⁶ व्होल्ट. या ठिकाणी हा जो महत्वाचा पॉइंट आहे, त्यांनी असं सांगितलंय की व्हॉट रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ द वायर टू गेट पोटेन्शियल अक्रॉस 1 mm, म्हणजे 1 mm लेंथ साठी पोटेन्शियल 10⁻⁶. याच मिनिंग असं झालं की पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू 10⁻⁶ व्होल्ट पर mm. एका mm साठी 10⁻⁶ व्होल्ट. बरोबर ना? ओके. आणि त्यांना आपल्याला असं विचारलं, व्हॉट इज रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज विथ दी. आता या वायरला सिरीज मध्ये कोण कनेक्ट केला आहे? दॅट इज नथिंग बट RH. म्हणजे त्यांनी आपल्याला RH ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, व्हेरी इझी क्वेश्चन. ओके. आता हे सर्व गिवन डेटा मध्ये आहे, ते साइडचं जे आपण दाखवलेलं आहे दॅट इज नथिंग बट डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. टू फाइंड काय फाइंड करायचंय? चेक इट आउट. दॅट इज नथिंग बट RH. ओके. दॅट इज नथिंग बट RH. नाउ गो टू द सोल्यूशन. सोल्युशन पूर्वी सर्व युनिट्स तुमचे SI मध्ये आहेत का पहा. हे R इज इक्वल टू 0 ओम असणार आहे. हे mm आहे, याला मीटर करावं लागेल कारण हे मीटर मध्ये आहे. समजलं? किंवा मग याला mm मध्ये करा, काहीतरी करावंच लागेल. ओके. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू 10⁻⁶ व्होल्ट पर mm इज इक्वल टू 10⁻⁶ व्होल्ट 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर.
इज इक्वल टू कॅल्क्युलेशन जर केले तर 10⁻³ व्होल्ट पर मीटर. This is our potential gradient. Let us say this is equation number 1. This is equation number 1. Okay. Now, काय माहिती आपल्याला की potential gradient is equal to VAB upon length L. Now put the values. परंतु व्हॅल्यू पुट करण्यापूर्वी आपल्याला VAB चं सिम्प्लिफाइड व्हर्जन पाहावं लागेल काय आहे ते. Okay, so potential gradient is equal to, check it out, potential gradient is equal to, what is the potential gradient here? Potential gradient is equal to what is VAB? That is nothing but IRE upon length L. Is equal to, what is the value of I? That is E upon R plus RH plus small r into, हे फक्त I ची व्हॅल्यू झाली, into RE upon length L. सरळ सरळ आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. तेच कॅल्क्युलेशन्स मी या ठिकाणी पुढे कॅरी ऑन करतो. ठीक आहे, कारण की तुम्हाला ते साईडला दिसणार पण नाही. इज इक्वल टू, what is E? E is equal to how much? किती होतं E? E म्हणजे आपलं EMF. Let me check. Here E is equal to 2 volt. बरोबर आहे. आपण गिवन डेटामध्ये E लिहिलंच आहे. E is equal to 2 volt. तर पोटेन्शियल ग्रेडियंट is equal to E ची व्हॅल्यू किती? 2 upon what is RE? That is nothing but 20. Plus what is IH, that we have to find out, plus what is the small r, that is nothing but 0, into what is RE, 20, upon what is L, that is nothing but 10. right? या ठिकाणी हा जो R आहे हा R म्हणजेच RE आहे. ठीक आहे. Okay, now do the calculations. अच्छा, potential gradient ची व्हॅल्यू आली आपल्यावरती. From equation 1, potential gradient is 10⁻³ is equal to, हे cancel, इथं आलं 2. 2 into 2 is 4 upon 20 plus RH. Therefore, याला इकडे घेऊन जाऊ. 20 plus RH is equal to, याला इकडे घेऊन जाऊ 4 into 10⁻³ म्हणजे 1 2 3. Therefore RH is equal to 4000 मधून 20 गेले 3980 काय ओहम, 3980 ओहम. Let me check answer whether it is correct or not. Okay, yes, this is correct answer, right? Okay, तर अशा प्रकारे हे न्यूमेरिकल्स तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनला विचारू शकतात. व्हेरी इझी क्वेश्चन्स आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफिकल्टी लेवल किंवा टफनेस लेवल यामध्ये इन्क्लूड अजून जास्त करू शकत नाही. एकदम सिंपल आहे, नो प्रॉब्लेम. यामध्ये अजून काही येऊ शकतं आलं तर की बाबा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सिग्मा इज दिस, परंतु सिग्मा दिला म्हणजे आपल्याला डायरेक्ट त्यांनी RE अपॉन L ची व्हॅल्यू दिली, त्यामुळे आपण डायरेक्ट RE अपॉन L च्या ऐवजी सिग्माची व्हॅल्यू सुद्धा पुट करू शकतो. ठीक आहे. यानंतर मी तुम्हाला काही असाइनमेंट क्वेश्चन्स देणार आहे. हे असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहायचे. परंतु अजून एक न्यूमेरिकल आपल्या रेग्युलर टेक्स्टबुक मधून सॉल्व्ह करत आहे. फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये हा जो 3 नंबर न्यूमेरिकल आपण घेणार आहोत. हा न्यूमेरिकल पेज नंबर आय थिंक पेज नंबर 229 वरती आहे आणि क्वेश्चन नंबर 14 आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मधला 14 क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. हे मी रफ करेपर्यंत क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या, किंवा जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक मधून हा क्वेश्चन मात्र तुम्ही रीड करून घ्या. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. या क्वेश्चनला तुम्ही स्टार मार्क करून घ्या. ठीक आहे. नाउ रीड द क्वेश्चन नंबर 3. A potentiometer wire has a length 1.5
मीटर. डायरेक्ट गिवन डेटा लिहितो आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजतात. लेंथ इज इक्वल टू 1.5 मीटर. Resistance of potentiometer wire, that is nothing but Re is equal to 10 ohm. It is connected in series with the cell of EMF. E is equal to 4 volt. And internal resistance पण दिलेला आहे. Yes, that is nothing but 5 ohm. Calculate the potential drop per centimeter. या ठिकाणी potential drop per centimeter काढायचा आहे. To find potential drop per centimeter, म्हणजेच आपण म्हणूया potential gradient, कारण potential drop per unit length म्हणजे potential gradient, परंतु potential gradient is equal to आपल्याला काय करायचं आहे, volt per centimeter मध्ये काढायचं ना. यस, सेंटीमीटर मध्ये काढायचं आहे कॅल्क्युलेशन. या ठिकाणी त्यांनी आपल्याला इंटरनल रिओस्टॅट दिलेला नाही. रिओस्टॅटचा रेजिस्टन्स आपण काय घेणार आहोत, 0 ओहम. ओके, एकदम इझी. याची प्रथम आपण डायग्राम काढून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि या डायग्राम मध्ये जर तुम्ही व्यवस्थित नीट पाहिलं तरी डायग्राम कशी असणार आहे पहा. सोल्युशन डायग्राम कशी असणार चेक करा. या ठिकाणी आपण पोटेन्शियोमीटर वायर AB घेतली. ओके, A is connected to positive terminal of the EMF. Here it is internal resistance, here it is key, and this one is connected to negative terminal. Here it is positive terminal. Resistance of the wire is given by Re. Okay, Re is equal to 10 ohm is given to us, and here E is equal to given to us. The value is 4 volt. Okay, हे समजलं. तर आपण त्यांनी काय सांगितलं की पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्हाला व्होल्टेज म्हणजे व्होल्ट पर सेंटीमीटर मध्ये काढायचं आहे. पर सेंटीमीटर म्हणजे आपल्याला या मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल स्टार्टिंगलाच. इज इक्वल टू 1.5. आता मीटर म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. इज इक्वल टू किती आहे सेंटीमीटर, दॅट इज नथिंग बट यस, दॅट इज नथिंग बट 15 सेंटीमीटर. समजलं ना. 100 गुणिले 1.5, 15 सेंटीमीटर. समजलं ना. ओके, नाउ डू द कॅल्क्युलेशन. सोल्युशन. ओके, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, 2 मिनिट वेळ घ्या आणि व्हॅल्यू पुट करून आन्सर्स मला देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मेक इट फास्ट. Very fast. Potential gradient is equal to VAB upon length L. जर या ठिकाणी त्यांनी आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट व्होल्ट पर एमएम मध्ये करायला सांगितलं असतं तर मीटरचं रूपांतर आपण मिलीमीटर मध्ये केलं असतं. समजलं ना. म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करू. परंतु या ठिकाणी सेंटीमीटर सांगितलंय, सेंटीमीटर करा, नो प्रॉब्लेम. सो व्हॉट इज VAB? VAB is equal to, yes, check it out. VAB is equal to check it out. VAB is equal to, that is nothing but I into Re upon L is equal to, what is the value of I? That is nothing but E upon Re plus RH plus small r into Re upon L. Put the value, get the answer. Put the value, get the answer. Yes. Put the value, get the answer. What is the value of E? That is nothing but 4 upon, what is Re? 10 plus what is RH? Not given, that is 0. What is small r? That is nothing but 5 into what is Re? 10. What is L? 15 is equal to, so 4 into 10, that is nothing but 40. बरोबर ना. अपॉन हे 10 आणि 5 हे झाले 15. 15 into 15, 225 is equal to, what is the answer? 225 means साधारणपणे हे जे काही आन्सर आहे तुमचं
हे आन्सर 0.0178 असायला पाहिजे. 0.0178 व्होल्ट पर सेंटीमीटर. सो दिस इज आन्सर ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके, तर मला वाटतं हे 3 न्यूमेरिकल्स तुम्हाला प्रॉपरली एकदम इन डिटेल मध्ये समजलेले असतील. उरलेले जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे असाइनमेंट क्वेश्चन्स मी तुम्हाला अजून 3 क्वेश्चन्स देणार आहे. ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्या असाइनमेंट क्वेश्चनचे आन्सर्स आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि काही जे काही आन्सरचं सोल्युशन आहे प्रॉपर हे सोल्युशन तुम्ही आपल्या ऍप वरती अपलोड करा. ठीक आहे. ओके, जर काही क्वेरीज असतील तर मला विचारा. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, तुम्हाला कॉल करू शकता. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.